तर राज्य सरकारकडून ॲडव्होकेट देशमुख हे बाजू मांडतायत। देशमुख हे काय युक्तिवाद करतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि या युक्तिवादमधून काय निर्णय उच्च न्यायालय घेतं याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। कोर्टात माणिकराव कोकाटे यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि या समर्थकांना नियंत्रित करण्यासाठी किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती आपल्या प्रतिनिधी रुपाली यांनी दिली आहे। राज्य सरकारकडून देशमुख बाजू मांडतायत तर देशमुख म्हणतात की कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि त्यांची प्रकृती बरी नाहीये आणि त्या संदर्भात तुम्ही येत्या सोमवारपर्यंत दिलासा द्यावा किंवा येत्या सोमवारपर्यंत तुम्ही हा निकाल राखून ठेवावा अशी मागणी करण्यात येते। तर कोकाटे यांच्याकडून रवींद्र कदम युक्तिवाद करतायत। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय तर कालपासूनच कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। त्यामुळे त्यांना अटक होते का की अटकेला स्थगिती मिळते हे आज संपूर्णपणे हायकोर्टाच्या या निर्णयावरती अवलंबून आहे। तर आपण पाहतोय कोकाटे यांच्याकडून रवींद्र कदम हे युक्तिवाद करतायत आणि काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी कोर्टासमोर मांडलेत। घर घेताना उत्पन्न विचारात घेतलं गेलं होतं मात्र त्यानंतर ते बदललं असं देखील त्यांनी म्हटलंय। कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केलाय आणि अर्ज करतानाचं उत्पन्न वेगळं होतं आणि घर मिळालं त्यावेळेचं उत्पन्न हे वेगळं होतं असा युक्तिवाद कदम यांनी केलेला आहे। 2 वर्षांची शिक्षा कशी होऊ शकते असा देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तर पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, खरं तर कदम यांनी अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय मात्र देशमुख यांच्याकडून कशा प्रकारे आर्ग्युमेंट केलं जातंय काय अधिक माहिती यातली मिळू शकली आहे का? आपण पाहिलं तर आता कोकाटेंच्या संदर्भामध्ये जी सुनावणी चालू त्याच्यामध्ये कोकाटेंचे जे वकील आहेत रवींद्र कदम यांच्याकडून युक्तिवाद केला जात आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद असा केलेला आहे की फॉर्जरी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आहे मात्र ही फॉर्जरी नाहीये अशा पद्धतीचा दावा कुठेतरी ते करताना पाहायला मिळत आहे। कागदपत्रांवरती ज्या सह्या आहेत त्या आमच्याच आहेत आणि कोणी स्वतःची सही फॉर्जरी करू शकतं का असा एक तो शंका आहे तीच त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं। माहिती जरी चुकीची असेल तरी ती फॉर्जरी असू शकत नाही अशा पद्धतीचा एक दावा मात्र यांच्या कोकाटेच्या वकिलांकडून केला जात आहे। ही फॉर्जरी नसल्याचं खरं तर ते त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे कुठेतरी कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या वकिलांकडून जरी केला जात असला तरी सुद्धा आता हे प्रकरण जे याच्यावरची पुढची जी सुनावणी आहे की पुढचा जो युक्तिवाद आहे तो पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण की कोकाटे यांच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने जी चर्चा खरं तर कोर्टामध्ये होताना पाहायला मिळते त्यांना म्हाडाच्या घराच्या संदर्भातलं मिळालेलं अलॉटमेंट लेटर आणि त्याच्यानंतर त्यांच्या वाढलेलं उत्पन्न यांच्यामधली जी तफावत आहे त्याच्यावरून खरं तर हा सगळा गोंधळ आणि त्याच्यावरून त्यांच्यावरती आरोप केले जात होते आणि हेच प्रकरण जे ते कोर्टामध्ये सुद्धा आलेलं होतं। मागच्या अनेक वर्ष याच्यावरती सातत्याने सुनावणी झाल्यानंतर आजची ही सुनावणी अतिशय महत्त्वाची खरं तर ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आता सध्या युक्तिवाद चालूच आहे। कुठेतरी कोकाटे यांचे जे वकील आहेत रवींद्र कदम यांच्याकडून कोकाटे यांची बाजू खरं तर ठामपणे कोर्टामध्ये मांडली जात आहे। एका बाजूला कोकाटेंवरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांच्याकडून आता त्यांच्या डॉक्टरांकडून या सगळ्या संदर्भामध्ये मेडिकल जे बुलेटिन आहे ते सुद्धा लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे। त्याच्यामुळे त्यांची प्रकृती कशी आहे त्यांच्यावरची जी सर्जरी होत आहे किंवा त्यांच्यावरची जी होऊ घातलेली सर्जरी आहे या सगळ्या संदर्भातला एकूणच आढावा घेऊन त्याच्यानंतर पुढील कारवाई खरं तर पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र सध्या कोर्टामधली जी सुनावणी चालू आहे जो युक्तिवाद सुरू आहे तो अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेला आहे। कोकाटे यांच्या वकिलांकडून हा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।